ब्रेक नंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत। विशाल, आज ज्या प्रकारची अपेक्षा विरोधकांना होती ती अपेक्षा आज पूर्ण होताना दिसत नाहीये। बरोबर, मोदींची हॅट्रिक होतीये। मोदी नको, मोदी हटाव असे सगळे नारे दिले गेले, पण भारतातल्या या देशातल्या जनतेने मात्र मोदींवरच पुन्हा एकदा विश्वास दाखवल्याचं चित्र दिसतंय। न्यूज 18 लोकमतचा मेगा असा एक्झिट पोल ज्याच्यात 355 ते 370 एनडीएला जागा मिळतील असा अंदाज आहे। काँग्रेस आणि त्यांच्या मित्रपक्षांना इंडिया आघाडीला जवळपास 100 पेक्षा जास्त जागा मिळताना पाहायला मिळत आहेत। 125 ते 140 इतक्या जागा इंडिया आघाडीला मिळत आहेत आणि त्यात काँग्रेस मात्र 100 पार करताना दिसत नाहीये। बघा इतर पोल काय सांगतायत। विलास, इतरही एजन्सीचे वेगवेगळे पोल आपल्यापर्यंत पोहोचलेले, त्यामध्ये सी वोटर एनडीए 343 ते 383 जागा मिळण्याचा अंदाज, इंडिया आघाडी 152 ते 182, इतरमध्ये 4 ते 12 आणि पोल स्टेटचा जो सर्वे त्यामध्ये बघा एनडीएला 353 ते 368, इंडिया आघाडीला 118 ते 132 आणि इतरमध्ये 43 ते 48 दिसून येतात। हा अंदाज आहे, 4 तारखेला निकाल यापेक्षा वेगळा असू शकतो। रिपब्लिकन मॅट्रिक्सचा अहवाल असं सांगतोय, त्यांचा पोल असं सांगतोय की 353 ते 368 एनडीए येईल, इंडिया आघाडीला 118 ते 133 आणि इतरांना 43 ते 48। इंडिया न्यूज डी डायनामिक्स या एजन्सीचा सर्वे जो आहे तो असा दिसतोय की एनडीएला 371, इंडिया आघाडीला 125 आणि इतरमध्ये 47 जागा दिसून येत आहेत। पोलमध्ये एनडीटीव्ही जन की बात यांच्या सर्वेनुसार एनडीएला 365, इंडिया आघाडीला 142, इतरांना 36। तर जन की बात मध्ये एनडीए 362 ते 392 जागांचा अंदाज, इंडिया आघाडीला 141 ते 161 चा अंदाज आणि इतरमध्ये 10 ते 20। विशाल, देशातलं सगळ्यात मोठं राज्य 80 जागा, जिथल्या लोकसभेच्या एकट्या राज्यातून 80 जागांपैकी भाजप हे सगळ्यात मोठा पक्ष पुन्हा एकदा तिथं। योगी मोदींची जोडी आणि भाजपला 64 ते 67 जागांचा अंदाज 80 पैकी। 80 जागांपैकी जर एनडीएला आपण पाहिलं तर 68 ते 71 जागा मिळू शकतात। गेल्या वेळेसपेक्षा जास्त आहे, वाढताना दिसत आहेत आणि काँग्रेसला केवळ 3 ते 6 जागा। अजूनही काँग्रेसला उत्तर प्रदेशात सपा काँग्रेस एकत्र येऊन सुद्धा त्यांचा परफॉर्मन्स मात्र सुधारलेला नाहीये। पश्चिम बंगाल ममता बॅनर्जीनं कडवं आव्हान उभं केलं, पण भाजपनं सुद्धा विधानसभा निवडणुकीतल्या अपयशानंतरही लोकसभा निवडणुकीला पूर्ण ताकद लावली आणि 21 ते 24 जागांचा अंदाज आहे। पश्चिम बंगालच्या राजकारणाला कलाटणी देणारी ही निवडणूक असू शकते आणि या निवडणुकीत भाजप पश्चिम बंगालमधला सर्वात मोठा पक्ष म्हणून समोर आलेला असेल। पिछाडी झालेली आहे ममता बॅनर्जींची। ममता बॅनर्जींना 18 ते 21 जागा आणि मोदींना 21 ते 24 जागांचा अंदाज। बिहारच्या बाबतीत बोलला पाहिजे। बिहारमध्ये जर आपण पाहिलं तर बिहारचा मेगा एक्झिट पोल जो आहे तो समोर येतोय। बिहारच्या बाबतीत जर आकडेवारी जो अंदाज समोर येतोय तो भाजपाला 13 ते 16 जागांचा अंदाज आहे। म्हणजे पलटूराम हे नितीश बाबूंना म्हटलं गेलं तरी आपण बघतोय की एनडीएला फायदा झाला 1 ते 24 जागा, फायदा झाला 1 ते 24 जागा नितीश कुमार आणि एनडीएला फायदा झाला। इंडिया आघाडीला केवळ 6 ते 9 जागा, 250 पेक्षा जास्त जागा तिथं तेजस्वी यादव यांनी घेतल्या, पण जागा मात्र त्यांना अतिशय कमी मिळत आहेत। मध्यप्रदेशच्या बाबतीत आपण गेल्या वेळी बघितलं मुख्यमंत्री बदलण्यात आला आणि या सगळ्याच्यात भाजपला भरभरून मतदान झालेलं होतं। यंदा देखील होईल असा अंदाज होता आणि त्या बाबतीत जर आपण पाहिलं मामा दिल्लीला निघालेत आणि दिल्लीला जाताना ते सोबत 26 ते 29 जागांचा अंदाज त्यांच्या सोबत असतील। काँग्रेसला 3 जागांचा अंदाज जो आहे तो व्यक्त करण्यात येतोय। त्याच्यामुळे मध्य प्रदेशात सुद्धा महाकालच्या नगरीमध्ये भाजपला यश मिळताना दिसतंय आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी अमित शहा यांची होम पिच, होम ग्राउंड गुजरातमध्ये मात्र काँग्रेसला एकही जागा मिळणार नाही। 0 आउट, 26च्या 26 जागा भाजपला मिळण्याचा अंदाज एक्झिट पोलनुसार। क्लीन स्वीप फक्त भाजप असंच दिसून येत आहे, दुसरं कोणी नाही। राजस्थान हे राज्य अतिशय मोठं आणि या राजस्थान राज्यामध्ये यावेळेस मोठा उलटफेर होईल असं सांगितलं जात होतं।
मोठी अपेक्षा होती, पण तेवढा मोठा डेंट नाहीये विशाल, मोठा डेंट नाहीये. 2 ते 7 जागांचा अंदाज काँग्रेसला आहे. भाजप मात्र बाकीच्या जागा जिंकत आहे. कदाचित हा आकडा जो आहे तो मोठा असू शकतो. 18 ते 23 जागा भाजपा, 2 ते 7 जागा राजस्थान मधल्या काँग्रेसला. कर्नाटकच्या बाबतीत पाहिलं तर गेल्या निवडणुकीमध्ये राज्यातली सत्ता काँग्रेसने राखली, पण केंद्रात काय आपण जर बोलायचं झालं तर न्यूज 18 लोकमतचा हा मेगा सर्वे तामिळनाडूच्या जनतेचा कुणाला कौल हे जर आपण जाणून घ्यायचं झालं तर न्यूज 18 लोकमतवर मेगा एक्झिट पोल आम्ही समोर आणताना दिसतोय. आणि आता एक एक करत म्हणजे कर्नाटकच्या बाबतीत जर बोलायचं झालं, गेल्या वेळी राज्यामधली सध्या काँग्रेसने राखलेली असली तरी यंदा भाजपला 23 ते 26 जागा आहेत त्या मिळू शकतात आणि इंडिया आघाडीला 3 ते 6 जागा मिळण्याचा अंदाज जो आहे तो व्यक्त केला जातोय. कर्नाटक बघा, कर्नाटकचा हा एक्झिट पोल आणि दिल्ली, राजधानी दिल्लीच्या बाबतीत बोलायचं झालं तर तिथला मेगा एक्झिट पोल जो आहे तो भाजपला 5 ते 7 जागा मिळण्याचा अंदाज आहे. जेव्हा की आपण तिथं बघतो की दिल्लीमध्ये आम आदमी पार्टीची सत्ता आहे राज्यात, एनडीएला 5 ते 7 जागा मिळण्याची शक्यता व्यक्त केली जाते आणि काँग्रेसला 2 जागा आणि आम आदमी पार्टीच्या बाबतीत केवळ आणि केवळ 1 जागा, त्याचा अंदाज जो आहे तो व्यक्त करण्यात येतोय. तामिळनाडूचा हा मेगा एक्झिट पोल दक्षिणेमध्ये जिथं भाजपचं अस्तित्व काहीच नव्हतं तिथे भाजपला 1 ते 3 जागा मिळण्याचा अंदाज आहे. निश्चितच, आणि सगळ्यांचं लक्ष लागलेलं होतं दक्षिणेतलं सगळ्यात महत्त्वाचं राज्य आणि ते म्हणजे कर्नाटक. कर्नाटक राज्यामध्ये भाजपला मोठा धक्का बसेल असं सांगितलं जात होतं, पण तसं होताना दिसत नाहीये. आपण 2019च्या आकडेवारीवर बघूया की कर्नाटकात स्थिती काय होती. 2019ला एनडीएला 26 जागा तिथे मिळालेल्या होत्या, 61% इतकी मतं मिळालेली होती. काँग्रेसला केवळ 1 जागा, पण सत्तांतर झालं आणि या सत्तांतराच्या नंतर भाजपला यावेळी मोठा धक्का बसेल असं म्हटलं गेलं. पण यावेळी सुद्धा एक्झिट पोल सुद्धा हे सांगतोय की 26 जागा मिळणार नाहीयेत, पण 22 जागांपर्यंत जागा कर्नाटकमध्ये भाजपला मिळतील. त्यामुळे सत्ता काँग्रेसची असून सुद्धा काँग्रेसला मात्र फायदा होताना दिसत नाहीये फारसा, जेवढा व्हायला हवा तेवढा. विशाल, आपण बघतोय की काँग्रेसला या ठिकाणी हवा तसा फायदा तसाही दक्षिणेत यापूर्वी होताना आपण बघितलेला नव्हता. पण म्हणजे राज्य भले तिने गेल्या वेळी विधानसभेच्या बाबतीत कर्नाटकचं राखलं, पण यंदा कर्नाटकात भाजपला लोकसभेच्या जास्तीत जास्त जागा मिळताना दिसत आहेत. झारखंडचा मेगा एक्झिट पोल तो जर जाणून घ्यायचा झाला तर भाजपला 9 ते 12 जागांचा अंदाज जो आहे तो व्यक्त करण्यात येतोय आणि इंडिया आघाडीला 2 ते 5 जागांचा अंदाज जो आहे तो व्यक्त केला जातोय. विलास, नक्की झारखंडमध्ये 2019ची स्थिती काय होती आपण मॅजिक वॉलच्या माध्यमातून जाणून घेऊया. झारखंडमध्ये 2019ची जी स्थिती होती ती आपण प्रेक्षकांना दाखवूया. झारखंडमध्ये एकूण ज्या जागा आहेत त्या 14 जागा आहेत. 14 पैकी एनडीएला 12 जागा होत्या. वोटअप पर्सेंटेज त्यांचं 55.29% इतकं होतं. यूपीला 2 जागा मिळालेल्या होत्या. यावेळेस सुद्धा परिस्थिती फार बदलली असं वाटत नाहीये. भाजपला यावेळेस सुद्धा तिथे एज दिसतोय आणि मोठ्या प्रमाणात तिथे यावेळेस जागा मिळताना दिसत आहेत. एक जो मुद्दा होता तामिळनाडूच्या बद्दलचा, तामिळनाडूमध्ये स्थिती कशी बदलत चालली आहे बघा. तामिळनाडूमध्ये या आधीची स्थिती आणि आताची स्थिती किती बदलली आहे तर आपण जाणून घेऊया. तामिळनाडूमध्ये आपण बघा, यूपीएला तिथं 38 जागा मिळालेल्या होत्या. 52.56% मतं त्यांना मिळालेली होती. एआयडीएमकेला तिथं 1 जागा मिळालेली होती आणि बाकीच्यांना फारसं तिथं काही स्थान मिळू शकले नव्हतं. पण अण्णामलाई नावाचा एक हुकमी एका भाजपच्या हाती लागला आणि या तामिळनाडूमध्ये त्यांनी शिरकाव करण्याचा प्रयत्न केला. यावेळीस 1 ते 3 जागा या भाजपला तामिळनाडूमध्ये मिळण्याचा अंदाज व्यक्त केला जातोय. तामिळनाडूमधला हा मेगा एक्झिट पोल काय सांगतोय तर त्यांचं एक प्रकारे मोठ्या प्रमाणात मध्ये वोटर पर्सेंटेज पण वाढतंय आणि जागा पण वाढतायत. विलास, गेल्या वेळी राज्याचा निकाल आपण बघितला होता. तेलंगणा भाजपने हातातनं गमावलं, पण यंदा भाजपला 7 ते 10 जागा मिळण्याची शक्यता आहे. एनडीएला एकूण 7 ते 10 जागा मिळू शकतात. काँग्रेसला 5 ते 8 जागा मिळण्याचा अंदाज जो आहे तो व्यक्त करण्यात येतोय. विशाल, तेलंगणामध्ये मोठा उलटफेर का म्हणतोय आपण, आपल्याला जाणून घ्यावं लागेल 2019ला काय स्थिती होती. 2019ला जी स्थिती होती तेलंगणाची ती पूर्णपणे बदलताना आपल्याला पाहायला मिळते आणि या सगळ्या परिस्थितीमध्ये 2019चं जे चित्र होतं ते आपण प्रेक्षकांना दाखवूया. टीआरएसला तिथं 9 जागा होत्या, बीजेपीला 4 जागा होत्या, काँग्रेसला तिथं 3 जागा होत्या
आणि MIMला तिथं 1 जागा होती। या सगळ्या परिस्थितीमध्ये जर बघितलं आपण तर काँग्रेसची सत्ता तिथं आलेली आहे, TRS सत्तेतून बाहेर गेलेली आहे, पण या सगळ्यामध्ये शिरकाव कोण करतंय? भाजपला मोठा गेन होताना पाहायला मिळतोय तेलंगणामध्ये, आणि भाजपच्या हेच पथ्यावर पडतंय, कारण त्यांनी तेलंगणामध्ये सातत्यानं प्रयत्न केलेला होता, पोलरायझेशन करण्याचा शेवटपर्यंत प्रयत्न केलेला होता। केरळ विलास, भाजपला 1 ते 3 जागा मिळण्याचा अंदाज आहे। खरं तर कम्युनिस्टांचं राज्य म्हणून केरळला ओळखलं जातं, पण इंडियाला तिथे 1 ते 3 जागा मिळण्याचा अंदाज जो आहे तो व्यक्त करण्यात येतोय। काँग्रेसला 12 ते 15 जागा मिळण्याचा अंदाज आहे, म्हणजे काँग्रेस 2019ला काय स्थिती होती? 2019ची स्थिती आपण प्रेक्षकांना दाखवूया। 2019ला केरळमध्ये जेव्हा आपण जातोय तेव्हा बघा हे चित्र होतं, आणि याच्यामध्ये फारसा काही फरक पडलेला दिसत नाहीये। तेव्हा UDFला तिथं 18 जागा होत्या, पण यावेळेस मात्र काँग्रेसनं मुसंडी मारलेली दिसते। काँग्रेस त्यांच्या सोबतच होतं, LDF त्यांची युती होती, NDAला तिथं 0 जागा होत्या, पण आता मात्र भाजपची एंट्री झाली केरळमध्ये सुद्धा। 1 ते 3 जागा तिथं भाजपला जर मिळू शकतात, याचा अर्थ आपण थोडंसं विस्तृतरित्या दाखवूया आपण। ओडिशा, नवीन पटनायक, खरं तर पटनायकांचं राज्य म्हणून खरं तर या ओडिशाला ओळखलं गेलं, कारण त्यांची सत्ता राहिली, पण भाजपला इथे देखील शिरकाव करण्याची संधी मिळते। 13 ते 15 जागा, आणि BJDला फक्त 6 ते 8 जागा मिळण्याचा अंदाज आहे। विशाल, 25 वर्षांची निर्विवाद सत्ता नवीन पटनायक यांची, आणि या सत्तेला हादरा दिला भाजपनं ओडिशामध्ये। आजपर्यंत तिथं एक हाती सत्ता त्यांची होती, पण जे चित्र 2019ला होतं हे चित्र 2009 पासूनच बदलत गेलं। भाजपनं शिरकाव केला। 2019ला मात्र बऱ्यापैकी यश मिळालं। BJDला तिथं 12 जागा होत्या, एकूण 21 जागांपैकी भाजपला 8 जागा होत्या। आता मात्र परिस्थिती बदलली आहे, पूर्ण उलटफेर झालाय। आपला जो एक्झिट पोल सांगतोय त्याच्यानुसार BJD पेक्षा BJP हा सगळ्यात मोठा पक्ष असणार आहे यावेळेस ओडिशामध्ये, आणि हे चित्र पूर्णपणे बदललं जाणार आहे। चला पुढचं राज्य जाणून घेऊयात। यामध्ये छत्तीसगडचा मेगा एक्झिट पोल जो आहे तो समोर येतोय, आणि छत्तीसगडमध्ये आपण जर पाहिलं तर भाजपला 9 ते 11 जागांचा अंदाज व्यक्त केला जातोय, आणि या इंडिया आघाडीला फक्त आणि फक्त 1 ते 4 जागांचा अंदाज। छत्तीसगड मधलं 2019चं चित्र काय होतं तेही प्रेक्षकांना दाखवूयात आपण मॅजिक वॉलच्या माध्यमातून। बघा छत्तीसगडची ही परिस्थिती आहे। छत्तीसगडमध्ये एकूण 11 जागा आहेत, या 11 जागांपैकी भाजपला 9 जागा होत्या, आणि त्या 9 जागा 50% पेक्षा जास्त वोट मार्जिन होतं त्यांचं। 50.70% इतकं वोट मार्जिन त्यांचं हे होतं। 9 जागा, काँग्रेसला केवळ 2 जागा तिथे होत्या। फारशी परिस्थिती बदलताना दिसत नाहीये, यश इथे भाजपला यावेळी सुद्धा मिळताना पाहायला मिळतंय। बरोबर, पुढलं राज्य जाणून घेऊयात। पुढल्या राज्याच्या बाबतीत देखील मेगा एक्झिट पोल पंजाब। पंजाबच्या बाबतीत जर बोलायचं झालं तर भाजपला 2 ते 4 जागांचा अंदाज जो आहे तो व्यक्त केला जातोय, आणि या काँग्रेसला 8 ते 10 जागांचा अंदाज। म्हणजे काँग्रेसने आपली जी जागा आहे किंवा मजबूती ती पंजाबमध्ये कायम राखली आहे। मोठा होता पक्ष, सत्तेतला पक्ष होता, पण आम आदमी पक्षाने सत्ता उलथवून टाकली। पण यावेळेस चित्र काय होतं? 2019चं चित्र काय होतं बघा पंजाबचा। विशाल, आपण प्रेक्षकांना दाखवूया। 2019ला चित्र 13 जागा एकूण पंजाबमध्ये येतात, त्या 13 जागांपैकी काँग्रेसनं 8 जागा जिंकलेल्या होत्या। तिथं NDAला केवळ 2 जागा होत्या, आम आदमी पक्षाला 1 जागा होती, पण विधानसभेला आम आदमी पक्षानं प्रचंड मोठं यश मिळवलेलं होतं। एक हाती सत्ता त्यांना मिळालेली होती, पण तरी सुद्धा लोकसभा निवडणुकीमध्ये काँग्रेसच्या बाजूने तिथल्या जनतेने मतदान करायला ठरलं। आपला तिथं संधी मिळाली नाहीये फारशी, हे या एक्झिट पोलच्या माध्यमातून आपल्याला समोर दिसतंय। 13 जागांपैकी काँग्रेस सगळ्यात मोठा पक्ष असेल, आपला नाही। गोव्याबद्दल बोललंच पाहिजे। गोव्याचा मेगा एक्झिट पोल भाजपला 1 जागा मिळण्याचा अंदाज आहे। यापूर्वी पर्रीकरांच्या रूपाने गोव्यातली सत्ता आपण राखल्याचं बघितलेलं भाजपने, आणि तिथं आता त्यांना 1 जागा मिळू शकते। NDAला 1 जागा मिळण्याची शक्यता आहे, काँग्रेसला 1 जागा, आणि इंडिया आघाडीला 1 जागा, असं एकूण गणित दिसून येतं, असा एक अंदाज आहे। आणि आता हरियाणाचा मेगा एक्झिट पोल, हरियाणाच्या बाबतीत जर बोलायचं झालं तर भाजपला 5 ते 7 जागा मिळण्याचा अंदाज जो आहे तो व्यक्त करण्यात येतो। NDAला 5 ते 7 जागा मिळू शकतात। विशाल, यावेळेस सगळ्यांची चर्चा ही होती की हरियाणा हे राज्य NDAसाठी, भाजपसाठी अतिशय खडतर आहे। तिथली लढाई सोपी नाहीये। बघा 2014 आणि 19ला मात्र ही स्थिती नव्हती। जर आपण हरियाणाचा जर विचार केला तर ही स्थिती 2019ची होती। पूर्णपणे भाजपला साथ दिलेली होती ह्या राज्यानं। 10 जागा आहे, 10 पैकी 10 जागा या भाजपला मिळालेल्या होत्या, पण यावेळीची स्थिती पूर्ण उलट असू शकते अशा प्रकारची शक्यता वर्तवली जात होती, पण तसं होत नाहीये। लढाई होतीये,
काही जागा भाजपच्या हातून निसटतायत आणि जो फटका जिथं जिथं फटका बसेल असं म्हटलं जात होतं त्यापैकी हे एक राज्य होतं हरियाणा. विशाल. बरोबर, पुढलं राज्य जाणून घेऊया. तिथला मेगा एक्झिट पोल काय सांगतोय बघा. हिमाचल आणि उत्तराखंडचा एक्झिट पोल इथं जर आपण लक्षात घेतलं तर भाजपला सर्वाधिक 9 जागा मिळण्याची शक्यता आहे. 9 जागा भाजपला मिळू शकतात आणि या एनडीएच्या बाबतीत देखील तोच आकडा जो आहे तो लक्षात घेतला जातोय. पुन्हा एकदा इथे काँग्रेसला किंवा एकूणच इंडिया आघाडीला कुठेही स्टँड दिसून येत नाहीये. विलास. निश्चितच. आणि आपण बघतोय की वर ही जे छोटी छोटी राज्य आहेत त्या राज्यांमध्ये उदाहरणार्थ आपण दिल्लीचं बघूया की दिल्लीमध्ये एक प्रकारे ही स्थिती होती 2019ला पूर्णपणे भाजप, पण आता मात्र तिथं थोडासा भाजपला डेंट बसू शकतो 1-2 जागांचा, अशा प्रकारची शक्यता वर्तवली जाते. पुढलं राज्य घेऊयात. मेगा एक्झिट पोलमध्ये जम्मू आणि काश्मीर आणि या कलम 370 नंतरचा एकूणच आपण जर भाग लक्षात घेतला तर जम्मू काश्मीरमध्ये काय घडू शकते याबद्दल सगळ्यांच्या मनात मोठी उत्सुकता होती आणि भाजपला तिथे 3 जागा मिळण्याची शक्यता आहे. एनडीएला तिथे 3 जागा मिळू शकतात असा एक अंदाज जो आहे आपला सर्वे व्यक्त करतोय. इंडिया आघाडीला 3 जागा मिळण्याचा अंदाज आहे. त्यामुळे आता पाहूयात की हा अंदाज कितपत खरा ठरतोय. पश्चिम बंगाल, पुन्हा एकदा आपण जाणून घेऊयात पश्चिम बंगालबद्दल. मोठी चर्चा होते पश्चिम बंगालच्या बाबतीत आणि पश्चिम बंगालचा मेगा एक्झिट पोल जो आहे तो बघा काय काय सांगतो. या ठिकाणी पश्चिम बंगालच्या बाबतीत बोलायचं झालं तर काटेकी टक्कर होती. एकीकडे होतं तृणमूल काँग्रेस आणि दुसरीकडे भाजप. भाजपला 21 ते 24 जागांचा अंदाज, म्हणजे गेल्या वेळी त्यांना 18 जागा मिळाल्या होत्या, त्याहीपेक्षा अधिक जागा त्यांना मिळण्याचा मोठा उलटफेर आहे. हा आकड्यावर आपण नजर टाकूया. 2019च्या नंतर बघा भाजप इथं वाढताना दिसतंय. जो डेंट उत्तरेत बसला तो डेंट भरून काढण्याचं काम हे राज्य करणार आहे ते म्हणजे पश्चिम बंगाल. पश्चिम बंगालमधली 2019 ची स्थिती काय होती. 42, महाराष्ट्रानंतर सगळ्यात मोठं राज्य पश्चिम बंगाल आहे. 42 जागा आहेत. 42 पैकी टीएमसीला 22 जागा होत्या. भाजपनं गेल्या वेळेस तिथं मोठी लढत दिली, 18 जागा मिळवलेल्या होत्या, पण तरी सुद्धा त्यांना टीएमसीनं मागे टाकता आलेलं नव्हतं. काँग्रेस आणि त्यांचे जे मित्रपक्ष आहेत त्यांना 2 जागा होत्या, पण यावेळी मात्र उलटफेर होतोय. कारण या ज्या 43.28% मतदान होतं ना टीएमसीला आणि बीजेपीला तिथं 40.25% होतं. म्हणजे दोघांमधलं अंतर हे केवळ 3 ते 4% होतं. हे 3 ते 4% स्विंग झालं तर काय होऊ शकतं, तर चित्र बदलू शकतं आणि ते बदलताना दिसतंय. बीजेपी नंबर 1 होतंय, टीएमसी आता नंबर 2 ला जाईल. ही सगळ्यात मोठी घडामोड म्हणावी लागेल, कारण बंगालच्या राजकारणात भाजपला जिथं कवडीचं स्थान नव्हतं तिथं भाजप सगळ्यात मोठा पक्ष बनतोय. दक्षिण आणि पश्चिम बंगाल नंतर आपण बघतोय भाजपचा शिरकाव जो तो मोठ्या प्रमाणात होताना दिसतोय. उत्तर प्रदेश 80 जागा संसदेकडे जाण्याचा मार्ग या राज्यातनं जातो आणि इथे जर आपण पाहिलं भाजपला 64 ते 67 जागांचा अंदाज, एनडीएला 68 ते 71 जागांचा अंदाज जो तो व्यक्त केला जातोय. काँग्रेसला फक्त 3 ते 6 जागा, जेव्हा की समाजवादी पार्टीला त्यांनी सोबत घेतलेलं होतं तरीही त्यांना यश मिळताना दिसत नाही. इंडिया आघाडीला 9 ते 12 जागांचा अंदाज आहे. विशाल जे चित्र आता एक्झिट पोलच्या माध्यमातून आपल्याला दिसतंय हे चित्र भाजपसाठी आशादायक आहे. त्याचं कारण असं आहे की 2019ला भाजपला डेंट बसला होता. भाजपला सपा बसपा एकत्र येऊन त्यांनी लढत दिलेली होती, त्याचा फटका बसलेला होता. काय चित्र होतं 2019ला जे आताचं चित्र बदलेलं असं म्हटलं जातंय. उत्तर प्रदेशची जी स्थिती होती 2019ची ती बघा, त्याच्यामध्ये केवळ 64 जागा या एनडीएला मिळालेल्या होत्या. भाजपला त्याच्यामध्ये 62 जागा होत्या. बीएसपीला तिथं 10 जागा होत्या. बीएसपी आता कुठेच दिसत नाहीये. यूपीएला 6 जागा होत्या, म्हणजे जवळपास 16 जागांचं नुकसान झालेलं होतं. आता स्थिती अशी आहे, जर 71 जागा इंडियाला मिळत असतील तर त्यांनी ते झालेलं नुकसान 2019 पेक्षा चांगली स्थिती ही भाजपची एनडीएची उत्तर प्रदेशमध्ये असेल. असं जर असेल तर स्वाभाविकपणे भाजपचा जो आकडा आहे तो कमी होणार कुठे हा सवाल आहे. केवळ राजस्थान एक राज्य आहे जिथं डेंट बसतोय, पण उत्तर प्रदेशमध्ये 2019 पेक्षा चांगली स्थिती भाजपची असेल असं एक्झिट पोल सांगतोय. तिथे स्थिती चांगली असण्याचं कारणही साहजिक आहे. अर्थात राम मंदिर राजस्थानमध्ये जाऊयात. राजस्थानचा मेगा एक्झिट पोल काय सांगतोय बघा. भाजपला 18 ते 23 जागांचा अंदाज जो आहे तो व्यक्त केला जातोय आणि काँग्रेसला 2 ते 7 जागांचा अंदाज जो आहे तो व्यक्त होतोय. विशाल, राजस्थानमधलं चित्र बदललंय. राजस्थानमध्ये भाजपचं सरकार आलं तरी सुद्धा काँग्रेसच्या बाजूने काही जागा जाताना दिसत आहेत, काही अपक्ष सुद्धा तिथं दिसत आहेत. हे बघा, आपण 2019चं चित्र दाखवूया आपल्या प्रेक्षकांना.
25 जागा आहेत लोकसभेच्या राजस्थानमध्ये. 25 जागांपैकी केवळ एक जागा ही गेलेली होती भाजपच्या हातून. बाकी 24 जागा त्यांच्या हातात होत्या. 58 पूर्णांक. बघा प्रेक्षकांनो, जेव्हा एखादा पक्ष 50%पेक्षा 58% मतं घेतो तेव्हा त्याला पराभूत करणं इतकं सोपं नसतं. 58.47% मतं घेऊन जर भाजप तिथं 24 जागा जिंकत असेल तर यावेळेस तिथं भाजपला जो डेंट 6 ते 7 जागांचा बसतोय, निश्चितपणे भाजपसाठी ह्या संपूर्ण बेल्ट मधला कुठला बेल्ट आहे हा जो सगळा काऊ बेल्ट म्हणून, हिंदी बेल्ट म्हणून ओळखला जातो, या बेल्ट मधला सगळ्यात मोठं डॅमेज राजस्थानमध्ये होतंय. 6 ते 7 जागा जात आहेत. जाऊयात पुढल्या राज्याकडे. गुजरातचा मेगा एक्झिट पोल. गुजरात होम ग्राउंड, भाजपचं होम ग्राउंड. तिथे भाजप 26च्या 26 जागा ज्या आहे त्या राखणार असल्याचं कळतंय. त्याच्यामुळे अर्थात इथं पुन्हा एकदा इतर पक्षांना कोणत्याही प्रकारचा स्टँड म्हणजे अर्थात आपलं खातं उघडण्याची संधी फार काही दिसून येत नाही. बघूयात, हे अंदाज आहेत. हे अंदाज कदाचित 4 तारखेला जे निकाल समोर येतील ते बदलू देखील शकतात. पण आत्तापर्यंतचा हा मेगा एक्झिट पोल, ज्याला आम्ही एक्झॅक्ट पोल म्हणतोय, तो एक्झॅक्ट पोल आम्ही आपल्यासमोर मांडण्याचा प्रयत्न केला आहे. आणि त्याचबरोबर इतरही वाहिन्यांचे वेगवेगळे सर्वे, संस्थांचे सर्वे, त्याची आकडेवारी जी आहे ती आपल्यासमोर मांडलेली आहे. पण शेवटी जनता जनार्दन आहे तीच ठरवणार की कोण निवडून येणार, आणि ते 4 तारखेला कळेल. विशाल, या प्रेक्षकांना आपण गेल्या 4 तासापासून सांगितलं की हा देश असा आहे ज्या देशाचं भवितव्य काय आहे ही ठरवणारी ही निवडणूक आहे. बरोबर. पुढच्या 5 वर्षांसाठी देश कुणाच्या हातात जाणार आहे, देशाची धोरणं काय असणार आहेत, या देशाचं नेतृत्व कोण करणार आहे, देशातले आर्थिक धोरणं कोण ठरवणार आहे, सामाजिक धोरणं कोण ठरवणार आहे, या सगळ्या प्रश्नांची उत्तरं सत्तेतून तर मिळत असतात. आणि ही सत्ता मग कुणाच्या हाती आहे. सत्ताधाऱ्यांनी विरोधकांनी जनतेला साथ घातली आणि ती साथ घातल्याच्या नंतर देशातल्या जनतेनं जो कौल दिलेला दिसतोय तो कौल हाच आहे जो एक्झिट पोल मधून दिसतोय. पंतप्रधान नरेंद्र मोदी या नावाचं गारुड आजही या देशावरती कायम आहे. मोदी लाट म्हणा, मोदी सुनामी, काय म्हणायचं ते म्हणा, पण या देशात मोदी नावाचा ब्रँड आजही कायम आहे, इंटॅक्ट आहे. आणि विरोधकांना मात्र नवा पर्याय शोधत पुढची 5 वर्ष विरोधी पक्षामध्ये कायम राहावं लागणार आहे. हाच या आजच्या एक्झिट पोलचा अर्थ आहे. महाराष्ट्रामधली लढाई तगडी झाली आहे हे सुद्धा आजच्या या एक्झिट पोल मधून समोर आलेलं आहे. तुम्ही आम्ही सगळे या लोकशाहीच्या उत्सवात सहभागी झालो आणि आपल्या मतदानाचा हक्क आपण बजावला. यात आपल्या सगळ्यांचे आभार. आणि या एक्झिट पोलच्या माध्यमातून सगळं आतापर्यंतची आकडेवारी आणि एकूण चित्र, त्यातला अंदाज आपण जाणून घेतला. यानंतर विलास इथेच थांबणार आहोत. पहा फक्त न्यूज 18 लोकमत.